श्री गुरुदेव दत्त अध्याय 9 रंजक वर प्रधान. ओम श्री गणेशाय नम. श्री सरस्वते नम. श्री गुरुभे नम. ओम श्री कुलदेवताय नम. सिद्धयोगी गुरुचरित्र महात्म्य सांगत होते. ते ऐकून नामधारकाने त्यांना वंदन करून विचारले, महाराज, श्रीपादयंती कुरवपुरात असताना पुढे झाले, ही कथा मला सविस्तर सांगा. नामधारकाचा भक्तिभाव पाहून सिद्ध्यांनी गुरुचरित्र सांगितले. नामधाराचा भक्तिभाव पाहून सिद्ध्यांनी गुरुचरित्र सांगावयास सुरुवात केली. ते म्हणाले, श्रीपादयंती कुरवपुरात असताना एक धोबी त्यांना मनोभावे सेवा करत असे. श्रीपादी नित्यनियमाने गंगेवर जाऊन स्नान करून संध्यावंदन करत असत. त्यावेळी हा धोबी कपडे धुण्यासाठी येत असे. कपडे धुवून झाले की तो श्रीपादयंतींना नमस्कार करत असे. श्रीपादयंतीच्या त्रिकाळ स्नान संध्येच्या वेळी घडत असे. एक दिवस नित्याप्रमाणे स्नानसंध्येसाठी नदीवर आले असता त्यांनी विचारले, ए रंजका, तू एवढे कष्ट का घेतोस? मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे. आता तू राजाने सुखाने राज्य कर. श्री गुरु श्रीपादवल्लभ असे म्हटले असता त्या धोब्याने आपल्या धोत्राच्या पदराला शकून गाठ मारली. तो म्हणाला, श्री गुरु हे साक्षात संकल्पाची मूर्ती आहे. त्यानंतर त्यांची मानसिक स्थिती पूर्णपणे बदलली. त्याने सोडून दिली. त्याने श्रीपादयंतीची अनन्य भावाने सेवा सुरू केली. तो नित्यनियमाने श्रीपादांच्या मठात येत असे. त्यांना लांबूनच वंदन करत असे. हे सगळे कामे तो अगदी मनापासून श्री गुरूंची सेवा म्हणून भक्तिभावाने करत असे. असे कित्येक दिवस. एकदा वसंत ऋतू वैशाख महिन्यात त्याने अभिनव दृश्य पाहिले. एक मल्लच्छ राजा आपल्या स्त्रियांसवेत नावेत बसून जलविवाह करत होता. त्या राजस्त्रिया नटून ठटून राज ऐश्वर्य जलविवाह करत होत्या. त्यांची नौका शृंगारलेली होती. नदीच्या तीरावर राजाचे सैनिक होते. शृंगारातले हत्ती घोडे होते. दासदासी होत्या. हे सगळे ऐश्वर्य पाहून तो धोबी अगदी भारावून गेला. त्याच्या मनात आले, आपण जन्मताच एकदाही असले भोगले नाही. माझे जीने पशु समान आहे. या राजाचे जीवन खरोखर धन्य आहे. एवढे याचे ऐश्वर्य, हा किती सुखात आहे. याची पुण्याई केवढी असेल कोणास ठाऊक. याने कोणत्या देवाची आराधना केली असेल. त्या देवाच्या कृपेने हे सगळे वैभव याला मिळाले असेल. मला मात्र जन्मभर काडी मात्र सुख नाही. माझं जीवन एखाद्या पशुसारखं. त्या धोब्याच्या मनात असे अनेक प्रश्न होते. श्री गुरूंनी त्याच्या मनातील वासना ओळखली. त्यांनी त्याला विचारले, अरे, तू कशाला चिंतन करत आहेस? तो म्हणाला, हा राजा हे ऐश्वर्य भोगतो आहे. हे त्याने केलेल्या गुरुभक्तीचे फळ असेल ना. मी मात्र अशा वैभवाचा अनुभव घेतला नाही. पण आता मला या सुखभोगाची इच्छा नाही. तुमची चरणसेवा मला बरी वाटते. पण आपण एकदा तरी असले ऐश्वर्य भोगावे असा विचार मनात येऊन गेला. यावर श्रीपादयंती म्हणाले, तुझ्या ठिकाणी असलेल्या तमोवृत्तीमुळे तुला राजवैभव भोगावसे वाटत आहे. आता प्रथम इंद्रिय शमन करावेत, नाहीतर मन निर्मळ राहू शकत नाही. या वासना जन्मोजन्मी बाधक ठरत असतात. तेव्हा इंद्रिय वासना शमवण्यासाठी तू मल्लेच्छ कुळात जन्म घे व राजाचा उपभोग घे. श्री गुरु श्रीपादांनी असे सांगितले असता तो रंजक म्हणाला, कृपासागरा, माझी उपेक्षा करू नका. तुमचे चरण मला अंतरले तरी मला पुनर्दर्शन द्यावे आणि तुमच्या कृपेने मला सर्व ज्ञान प्राप्त व्हावे. श्री गुरु श्रीपाद म्हणाले, तू वैदूर नगरचा जन्म घेशील. त्यामुळे मी तिथून येईन. तुझा अंतकाळ येईल तेव्हा तुझी माझी भेट होईल. तू चिंता करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव.
काही कार्यासाठी मी त्यावेळी नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेईल. श्री गुरूंनी असे आश्वासन दिले असता त्या रंजकाने त्याच्या चरणावर मस्तक ठेवले. श्री गुरूंनी त्याला विचारले, मला या जन्मी राजभोग घ्यायचा आहे की पुढच्या जन्मात? श्री गुरु श्रीपादांनी असे विचारले असता तो रंजक म्हणाला, आता माझे उतार वय झाले आहे. लहानपणी किंवा तरुणपणी राजभोग घेणे ठरेल. ठीक आहे असे म्हणून श्रीपादांनी त्या रंजकाला निरोप दिला. नंतर लवकरच रंजकाला मृत्यू आला. रंजकाची इतकी कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, त्या कथा मी नंतर सांगेन. सिद्ध म्हणाले, नामधारका, श्रीपाद श्री वल्लभ कुरवपुरात राहिल्यापासून त्या स्थानाचे महत्त्व अधिकच वाढले. ते कुरवपुराण भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे. श्रीपाद श्री वल्लभ काही दिवस त्या स्थानी राहिले व पुढील कार्यासाठी अवतार घ्यायचा असल्यास अश्विन वद्द द्वादशी मघा नक्षत्र स्त्रिय राशीत चंद्र असताना निजानंदी बसून गंगेत गुप्त झाले. ते लौकिक दृष्टीने अदृश्य झाले असले तरी ते सूक्ष्म देहाने त्या ठिकाणी राहिले. ते स्थान सोडून गेले नाहीत. ते निर्गुण रूपात असल्याने कुणालाच दिसत नाहीत, परंतु ते निर्मळ मनाचे भक्त असतात. त्यांना ते दर्शन देतात. हे सत्य आहे. या भूमंडळात कुरवपूर हे अत्यंत अद्भुत प्रभावशील तीर्थक्षेत्र आहे. तिथे त्रिमूर्ती त्रैलोक्याचे दत्तात्रयांचे वास्तव्य आहे असे सरस्वती गंगाधर भक्तजनांना सांगतात. अशा रीतीने गुरुचरित्रातील रंजक वरप्रधान नावाचा अध्याय 9 समाप्त झाला. श्री गुरु दत्तात्रेय नमस्तु. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र अध्याय 10. कुरवपूर क्षेत्र महिमा. ओम श्री गणेशाय नम. श्री सरस्वते नम. श्री गुरुभ्ये नमो. श्री कुलदेवताय नम. सिद्धयोग्याचे बोलणे ऐकून नामधारकाने त्यांना विचारले, कुरवपुराचे महत्त्व कशा प्रकारे झाले? आपण म्हणता श्रीपाद श्री वल्लभ कोठेही गेले नाहीत. ते कुरवपुरात सूक्ष्म रूपाने कायम राहिले आहेत. पण पुढे असे सांगता की श्री दत्तात्रयांचे अनेक अवतार झाले. हे कसे काय? नामधारकाने असे विचारले असता सिद्ध म्हणाले, अरे श्री गुरुचे महात्म्य काय विचारतोस? ते सांगण्याच्या पलीकडचे आहे. अरे श्री दत्तात्रेय हे विश्वव्यापक परमात्मा आहेत. ते कुरवपुरात राहत असले तरी ते जगत उद्धारासाठी अनंत अवतार घेतात. भार्गवराम म्हणजे परशुराम आज हे गुप्त रूपाने आहेतच. त्यांचेही पुढे श्रीरामादी अवतार झाले. भगवान विष्णू क्षीरसागरात आहेत. तरीही त्यांनी कल्याणासाठी भूतलावर अनेक अवतार घेतले हे तुम्हाला माहिती आहे ना. सृष्टिक्रम अव्यात परब्रह्म स्वरूप श्री दत्तात्रेय एका स्थानी कायम राहूनही कुठेही अवतार घेतात. श्रीपाद श्री वल्लभ कुरवपुरात गुप्तपणे राहतात. असे तरी त्यांनी आपल्या योग्य बळाने विधिकाळी अवतार घेतला हे लक्षात घ्या. गुरुभक्ती व्यर्थ जात नाही. गुरु आपल्या भक्तांची परीक्षा पाहतात. जे खरे भक्त असतात त्यांची ते कधीच उपेक्षा करत नाहीत. भक्ताने हाक मारताच त्यांच्यासाठी धावून जातात. श्री गुरु कसे भक्तवात्सल्य असतात, ते भक्तासाठी कसे प्रकट होतात याविषयी मी तुला एक कथा सांगतो. पूर्वी कश्यप गोत्रातला वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता. तो अत्यंत सदाचार संपन्न सुशील असा होता. तो दरवर्षी नित्यनेमाने कुरवपुरात श्री गुरूंच्या दर्शनासाठी येत असे. त्याची श्री गुरुवर नितांत श्रद्धा भक्ती होती. एकदा त्याने व्यापारासाठी जात असताना नवस केला. व्यापाराचा चांगला फायदा झाला व मी कुरवपूर क्षेत्री जाईन व 1,000 ब्राह्मणांना इच्छा भोजन देईन असा निश्चय करून मनोमन श्री गुरूंचे स्मरण करत व्यापारास गेला.
त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या त्या ठिकाणी त्याला शतपथ फायदा झाला. त्याला अतिशय आनंद झाला. तो व्यापारात मिळालेले धन घेऊन श्री गुरूंचे नामस्मरण करत कुरवपुरास निघाला. काही चोरांना हे समजताच त्यांनी त्याला लुटण्याचे ठरवले. अत्यंत सभ्य माणसाचे कपडे घातलेले ते चोर, आम्हीही श्रीपादांच्या दर्शनासाठी निघालो आहोत अशी थाप मारून त्यांच्याबरोबर जाऊ लागले. कुरवपुराजवळ येण्यापूर्वीच रात्रीच्या वेळी त्या चोरांनी त्या वल्लभेश नावाच्या ब्राह्मणाचा शिरछेद करून त्याच्याजवळचे द्रव्य लुटले. त्या क्षणी भक्ताचे कैवारी करवपूरवासी श्री गुरु श्रीपाद धिप्पाड देह धारण करून एका हातात त्रिशूल व दुसऱ्या हातात खडा घेऊन चोरांच्या पुढे प्रकट झाले. त्यांनी त्रिशूलाने त्या चोरांना ठार मारले. परंतु श्री गुरु श्रीपादांना पाहता क्षणी त्यातील एक चोर पळाला होता. तो नंतर त्यांच्या पुढे आला आणि हात जोडून म्हणाला, हे कृपावंत जगन्नाथा, मी निरापराधी आहे. हे माझ्याबरोबर असलेल्या या ब्राह्मणाला मारतील याची मला कल्पना नव्हती. मी केवळ यांच्याबरोबर प्रवास करत होतो. इतकेच काय, आपण सर्वज्ञ आहात, सर्व जाणते आहात. माझे अंतःकरण आपणास समजते. हे ऐकून श्रीपादांनी त्याला जवळ बोलावले. त्याच्या हातात विभूती देऊन ते म्हणाले, ही विभूती या मृत झालेल्या ब्राह्मणावर टाक. मग त्या ब्राह्मणाचे मस्तक त्याच्या धडावर चिटकले व मंत्र म्हणून सर्व अंगाला विभूती लावली. त्या क्षणी तो ब्राह्मण जिवंत होऊन इकडे तिकडे पाहू लागला. इतक्यात सूर्योदय झाला. श्रीपादयांती एकाएकी अदृश्य झाले. तो एकटा सहप्रवासी तिथे होता. इतरांचे देह तिथे पडले होते. ती प्रेते पाहून वल्लारेभेश ब्राह्मणाने विचारले, या माणसांना कोणी मारले? त्यावर तो सहप्रवासी म्हणाला, हे सारे चोर आहेत. त्यांनी तुला ठार मारून तुझ्या जवळचे धन लुटले होते. पण त्याच वेळी इथे एक धिप्पाड तेजस्वी प्रकट झाले. ते जटाधारी होते. त्यांनी सर्व अंगाला भस्म लावले होते. त्यांच्या हातात त्रिशूल व खडाग होते. त्यांनी या चोरांचा वध केला. मी त्यांना शरण गेलो. त्यांनी तुझ्या शरीरावर विभूती लावून मंत्र म्हणून तुला जिवंत केले. ते लगेच अदृश्य झाले. त्यांनीच तुझे रक्षण केले. ते भगवान शंकर असावेत असे मला वाटते. वल्लाभेश्वर ब्राह्मण हे ऐकले. त्याचबरोबर जे धन होते ते त्या चोरांच्या जवळ होते. ते पाहून त्यांची खात्री पटली. मग तो ते सगळे धन घेऊन कुरवपुरास गेला. त्याने श्री गुरुची मनोभावे पूजा केली. मग त्याने 1000 ब्राह्मणांना भोजन घातले. त्याने आपला नवस पूर्ण केला. असे अनेक भक्त कुरवपुरास येतात व श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणपादुकाची मनोभावे पूजा करतात. श्री गुरु कुरवपुरात अव्यक्त रूपात राहून आपल्या भक्तजनांचे रक्षण करत असतात. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, कुरवपुराचे व तिथे अदृश्य रूपात असलेल्या श्रीपाद श्री वल्लभाचे महात्म्य असे आहे. त्यानंतर ते नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील व आपले विलक्षण चरित्र दाखवतील. सरस्वती गंगाधर सांगतात, श्रोते हो, आता श्री गुरूंनी पुढली चरित्रकथा लक्षपूर्वक ऐका. त्यामुळे सर्व मनोरथ सिद्धीला जातील. अशा रीतीने गुरुचरित्रातील कुरवक्षेत्र महिमा नावाचा अध्याय 10वा समाप्त झाला. श्री गुरुदेव दत्त.